नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YPT अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, लेखा व कोशागारे या विभागाअंतर्गत नवीन जी पद भरती आलेली आहे 75 जागांसाठी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा 31 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि शेवटची तारीख असणार आहे 30 जानेवारी 2025 रात्रीचं तुम्ही 11:55 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तर संपूर्ण जी प्रक्रिया असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची ती प्रक्रिया आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर बघा लेखा व कोशागारे या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली होती. तर तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकून देतोय किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. संपूर्ण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला त्यामध्ये मी दिलेली होती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ही प्रक्रिया जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला इथे ओपन करायचे. त्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल. सर्वप्रथम तुम्हाला इथं रजिस्टर वरती क्लिक करायचं. इथून तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता. इथून देखील रजिस्ट्रेशन करू शकता किंवा लॉग इन होऊ शकता. कुठेही तुम्ही क्लिक करू शकता. तर मी रजिस्टर या पेज वरती आता क्लिक करत आहे. सर्व प्रक्रिया अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी फक्त व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा क्लोजचा ऑप्शन येईल. क्लोज वरती क्लिक करा. ही माहिती वाचून घ्या. आयग्रीचा ऑप्शन आहे. इथं आयग्री वरती क्लिक करा. तर पुढे बघा आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. इथे वरती तुम्ही वाचून घेऊ शकता. इथे आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे. इथे आपल्याला मधलं नाव आणि इथे आडनाव टाकायचं आहे. हे जे आपण स्पेलिंग वगैरे टाकता हे आपल्याला कॅपिटल मध्ये टाकणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव. आणि ही जी माहिती आपण टाकत असतात ती आपल्या 10वीच्या मार्कशीट वरती जशी माहिती असते तीच माहिती इथे टाकायची किंवा स्पेलिंग वगैरे मिस्टेक होऊन द्यायची नाही येते. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं बघा तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे की नाही. ठीक आहे. झाला असेल तर येस करायचं आणि जे नाव बदललं आहे ते नाव तुम्हाला इथे खाली टाकायचंय. हे महिलांसाठी ऑप्शन दिलेलं आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांच्या पुरुष उमेदवारामध्ये देखील नावामध्ये बदल झाला असेल तरी ते देखील या ऑप्शनचा इथं उपयोग करू शकतात. ठीक आहे. आता जे डॉक्युमेंट वरती नाव आहे तेच वरती टाकायचं आणि लग्नानंतर काही महिलांचं नावामध्ये बदल होतो तर ते नवीन जे नाव बदलले ते खाली टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर नसेल झालं तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर जन्मतारीख टाकायची. इथं आपल्याला सर्वप्रथम कॅलेंडर ओपन होऊन येईल. तुम्ही मागे पुढे अशा स्वरूपामध्ये घेऊ शकता आणि त्यानंतर संपूर्ण जन्मतारीख तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर लिंग मेल फिमेल जे पण असेल ते टाकायचंय. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. तोच मोबाईल नंबर पुन्हा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं. ईमेल आयडी टाकायचा. तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुमची जी पदवी आहे. आता इथं आपल्याला महत्त्वाचं हे ऑप्शन आलेलं मित्रांनो. हे बघा तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे का असेल तर यस करायचं. जे आपलं YCM आहे. ठीक आहे. YCM OU जी आपले मुक्त विद्यापीठ आहे महाराष्ट्राचं. ठीक आहे. आपण त्याच्यातून पदवी पूर्ण केली असेल तर तुम्ही इथं यस वरती क्लिक करणार. ठीक आहे. आता पुढे आपल्याला इथं 10वीची माहिती विचारली मित्रांनो. हे ऑप्शन व्यवस्थित भरा. ठीक आहे. आता इथं 10वीचं आपल्याला काय करायचं इथं सीट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. 10वीचा सीट नंबर टाकायचा. त्यानंतर 10वीला आपल्याला कोणत्या वर्षी आपण 10वी पास झाले ते वर्ष आणि महिना तुम्हाला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. वर्ष सिलेक्ट केलं त्यानंतर महिना आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे आता आपल्याला एक्झाम सेंटर कुठं आपल्याला एक्झाम सेंटर द्यायचं जवळचं जे पण असेल ते तुम्ही इथे एक्झाम सेंटर इथं देऊ शकता. भरपूर ऑप्शन आहे. जसे की पहिले एक्झाम सेंटर मी नाशिक दिलं. त्यानंतर अहमदनगर. त्यानंतर पुढचं ऑप्शन इथं मुंबई किंवा कोणते ऑप्शन तुम्ही इथं निवडू शकता. काय अडचण नाही. 3 एक्झाम सेंटर तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. हे ऑप्शन नवीन आलेलं आहे आणि ज्यांनी पण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे ते देखील अर्ज करू शकतात. काहीच अडचण येणार नाही मित्रांनो. फक्त येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे तर ते तुम्ही इथे येस नो इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. या स्वरूपामध्ये त्यानंतर इथे ही सूचना वाचून घ्या. इथे टिक मार्क करा. त्यानंतर खाली यायचे आणि जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय. ठीक आहे. आता जनरेट ओटीपी वरती मी क्लिक करतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येऊन जाईल. इथं जसा कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकून तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती आता आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. तुमच्या मोबाईल नंबर वरती आणि ईमेल वरती इथं ओटीपी सेंड केला जाणार आहे मित्रांनो. तो व्यवस्थित ओटीपी बघायचा आणि तो ओटीपी टाकून इथं आपल्याला व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार. कोणताही ओटीपी टाकला तरी चालेल. मोबाईल नंबर किंवा ईमेल वरती जो ओटीपी आलेला असतो तो ओटीपी टाकायचा आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला सारखाच ओटीपी सेंड केला जातो.
तर ओटीपी टाकलेला मी व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करतो. त्यानंतर व्हॅलिडेट सक्सेसफुल इथं होऊन जाणार आहे मित्रांनो. खाली आपल्याला इथं काही माहिती दिलेली आहे. इथं आय एग्री इथं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर पुन्हा हा जो कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा जशाचं तसं आपल्याला इथं बघून टाईप करायचं आहे. कॅप्चा टाईप केल्यानंतर खाली आपल्याला रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय क्लिक केल्यानंतर खाली आपण जी पण माहिती टाकलेली असते ती माहिती इथे येऊन जाते. बघा थोडंसं पेज खाली घेत आहे. तर या स्वरूपामध्ये जी पण माहिती आपण रजिस्ट्रेशन करत्या वेळेस ही टाकलेली म्हणजे आता वरती जी पण माहिती इथे टाकलेली आहे, तर आता आपल्याला तिथं व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. जी पण माहिती टाकलेली व्यवस्थित तुम्हाला ती दिसेल, जसं की आपली जन्मतारीख, त्यानंतर 10वी कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात पास केलं, एक्झाम सेंटर आपण कोणकोणते दिलेले आहेत, हे सर्व माहिती तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करण्यासाठी येऊन जातील. तर व्यवस्थित पुन्हा एकदा वाचून घ्यायचंय मित्रांनो, जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. तुमचं पहिलं नाव वगैरे सर्व स्पेलिंग वगैरे चेक करून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचंय. कारण इथे एकदा रजिस्ट्रेशन झालं का पुन्हा तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाहीये. तर ठीक आहे, कारण एकदा रजिस्ट्रेशन झालं का आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येत नाही, नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही. कारण इथे आपण 10वीचा सीट नंबर वापरलेला असतो. थोडंसं मी काही माहिती ब्लर केलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल सर्व माहिती व्यवस्थित टाकलेली आहे, ते इथं सबमिट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. इथे ऍप्लिकेशन डिटेल मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल मित्रांनो. आता इथूनच पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करावं लागतं. जसं की यावरती आता मी क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना इथे सध्याला वेबसाईटला प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS देखील आले होते, कमेंट्स देखील आले होते की फॉर्म भरण्याचा व्हिडिओ अपलोड करा, आम्हाला फॉर्म भरण्यासाठी अडचण येत आहे मित्रांनो. तर कालच आपलं जे ऑफिसच्या बोलणं आहे ते बोलणं झालेलं आहे मित्रांनो. आता त्यांच्या सांगितल्याप्रमाणे हा प्रॉब्लेम काय येतो, याचं सोल्युशन काय आहे, याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुमच्यासाठी इथं मी देऊन घेत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे हा जर म्हटलं तर 31 तारखेला जेव्हा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली, ठीक आहे, 31/12/2024, ठीक आहे, 31/12/2024 ला ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली आणि शेवटची तारीख असणार आहे 30/1/2025. ठीक आहे, आता 31 तारखेला जेव्हा ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली, तर तेव्हा जर विचार केला तर तेव्हा कोणत्या प्रकारची लिंक त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली नव्हती. म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायला 31 तारखेला त्यांनी डेट दिली, परंतु लिंक आपल्याला 1/1/2024 रोजी 2025 रोजी उपलब्ध झाली. आता जेव्हा लिंक उपलब्ध झाली तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम शो करत होतं ते देखील मी तुम्हाला सांगतो. तेव्हाच मी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावरती सेपरेट व्हिडिओ अपलोड करत होतो. तेव्हा जेव्हा आपण हे रजिस्ट्रेशनचं पेज आहे याच्यावरती ओपन केल्यानंतर इथे आपल्याला एक नोटीस शो करत होती की जे पेमेंट गेटवे आहे, ठीक आहे, म्हणजे आपण जे पेमेंट करणार आहे ऑनलाईन, तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा पुढे जी प्रक्रिया आहे ती करू शकता, परंतु पेमेंट तुमचं सध्याला होणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं काहीतरी इथं एरर शो होत होता. ठीक आहे, त्यामुळे तेव्हा मी व्हिडिओ बनवला नाही. त्यानंतर जेव्हा हा एरर इथं सॉल्व्ह झाला, हा एरर केव्हा सॉल्व्ह झालेला आहे, 2 तारखेला सॉल्व्ह झालाय, 2/1/2025 रोजी, म्हणजे 2 तारखेला हा एरर सॉल्व्ह झाला. त्यानंतर पुन्हा इथं आपण जेव्हा रजिस्टर करतो तर रजिस्टर होतंय, ठीक आहे, रजिस्टर होतंय, परंतु जेव्हा आपण पुढील प्रक्रिया करत आहोत, जसं की आता आपण इथपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे, इथपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज भरत आलेलो आहे आणि गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथपर्यंत आल्यानंतर पुढे प्रक्रिया जात नाहीये. पहिल्यांदा याच्या अगोदर देखील काय प्रॉब्लेम शो होत होता, आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होत होतं. आता रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर आता जस्ट आपण इथं जे गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन होतं, इथं आपण क्लिक केल्यानंतर पुढे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करतो. हे ऑप्शनच तेव्हा नव्हतं 2 तारखेला. ठीक आहे, हे ऑप्शन आलं 2 नाही तर 3 तारखेला. ठीक आहे, 3 तारखेला आलं, म्हणजे काल आलेलं आहे आणि आज मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे 4 तारखेला. आता याच्यानुसार जर विचार केला तर कालच मी 3 तारखेला जेव्हा इथं आलो तर हे 2च्या पुढे, आय थिंक 2च्या पुढे हे ऑप्शन इथं एनेबल झालं होतं गो टू ऍप्लिकेशनचं. आणि आता जर त्याच्यावरती क्लिक केलं तर इथं लोडिंग दाखवत आहे आणि प्लीज वेट अशा प्रकारचं दाखवत आहे. हे जरी तुम्ही 15-20 मिनिटं जरी थांबले तर हे पेज अशाच प्रकारचं दाखवत आहे. पुढील कोणत्या प्रकारची प्रक्रिया पुढे जात नाहीये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. म्हणजे आतापर्यंत जर म्हटलं तर वेगवेगळे 4 ते 5 प्रॉब्लेम आलेले आहेत वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला जो टेक्निकल हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनो, जो की तुम्ही देखील स्क्रीनवरती बघू शकता, तर यावरती देखील आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आता सध्याला वेबसाईटला थोडा प्रॉब्लेम आहे, कोडिंगची काहीतरी मिस्टेक झालेली असावी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा प्रॉब्लेम येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. तर कालच 3 तारखेला आपलं हे बोलणं झालेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानुसार म्हणजेच आज 4 तारीख आहे, आज 4 तारखेला जर म्हटलं तर रात्रीचं 5 वाजेपर्यंत शक्यता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. पुन्हा एकदा डिटेलमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. कारण आता हा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत नाहीये, कारण पुढे जी ऍप्लिकेशनची फॉर्मची प्रोसेस आहे तीच पुढे जात नाहीये मित्रांनो. ठीक आहे, तर त्यांचे सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम फिक्स होईल. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जानेवारी. शक्यता ही तारीख वाढून दिली जाईल 4 ते 5 दिवस, कारण इथं वेबसाईटला प्रॉब्लेम आहे, ऑनलाईन अर्ज भरता येत नाही, त्यामुळे शक्यता तारीख वाढून दिली जाऊ शकते. परंतु ऑलरेडी अजून आपल्याकडे जर म्हटलं तर 25-30 दिवस बाकी आहे, कारण आज 4 तारीख आहे तर 25 दिवस आपल्याकडे आरामशीर बाकी आहे. त्यामुळे जेव्हा पण वेबसाईट चालू होईल, जर आज किंवा उद्या झाली तर शक्यता तारीख वाढून देखील दिली जाणार नाही, कारण भरपूर दिवस इथं बाकी आहे. त्यानुसार तुम्ही जेव्हा पण ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा लगेच ऑनलाईन अर्ज भरून टाका. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्यावरती वेबसाईट सुरू झाल्यानंतर सेपरेटली व्हिडिओ अपलोड केला जाईल आपल्या चॅनलवरती. पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला एवढीच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. सध्याला जर म्हटलं तर वेबसाईटला प्रॉब्लेम आहे, कोणाचीच ऍप्लिकेशन फॉर्म भरले जात नाहीये. तुम्ही जरी सायबर कॅफेमध्ये जाऊन जरी फॉर्म ट्राय करत असाल तर पुढील प्रक्रिया इथं पुढे पार पडत नाहीये मित्रांनो. गो टू ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर आता प्लीज वेट अशा प्रकारचा एरर येत आहे. पहिल्यांदा पेमेंटचा एरर होता, त्यानंतर रजिस्ट्रेशनचा एरर होता. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे आपल्याला एक प्रॉब्लेम येत होता की हे जे गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन होतं, जस्ट आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत, तर इथे जर म्हटलं तर हे ऑप्शनच येत नव्हतं. कालपर्यंत 2-3 दिवस झाले हे ऑप्शनच येत नव्हतं. आता हे ऑप्शन आलेलं आहे गो टू ऍप्लिकेशन, परंतु तिथे क्लिक केल्यानंतर प्लीज वेटचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि पुढे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला इथं आपण जात नाहीये. हा जो एरर आहे तो सध्याला सॉल्व्ह होत नाहीये. तर तो लवकरच इथं आज किंवा उद्या सॉल्व्ह करून देतील मित्रांनो, तेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता. त्यामुळे यावरती बहुतेक कमेंट आली होती ऑनलाईन अर्ज कसा भरायचा कोणीच डिटेलमध्ये सांगितलेलं नाहीये. या आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करा, त्यामुळे हा व्हिडिओ सेपरेटली मी अपलोड करत आहे. ठीक आहे, अर्धाच आपण व्हिडिओ बनवलेला आहे, पुन्हा सेपरेटली एक नवीन पूर्ण व्हिडिओ अपलोड केला जाईल. रजिस्ट्रेशन पासून ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रिंट काढेपर्यंतच तुम्हाला संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाईल. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका, डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाते. चॅनलवरती आला असेल पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.